नमस्कार मित्रांनो, अधिक मास सुरू आहे। हा महिना भगवान श्री विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो। ह्या महिन्यात आपण अनेक प्रकारचे दीपदान करत असतो। त्याच पद्धतीने विष्णुप्रिय मंजुळ वातीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही वात का लावली जाते आणि तिचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर मग मंजुळ वात ही कापसापासून बनवलेली एक विशेष प्रकारची वात असते, जिला तुळशीच्या मंजिरीसारखा आकार दिला जातो। ज्याप्रमाणे भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे, त्याचप्रमाणे तुळशीच्या मंजिरीच्या आकाराची ही वात त्यांना अत्यंत प्रिय आहे, म्हणून तिला विष्णुप्रिया असेही म्हटले जाते। ही वात प्रामुख्याने 11, 21 किंवा 33च्या जोडीने बनवली जाते। आता आपण पाहूयात की याच्या मागचे शास्त्र काय आहे। सर्व पापनाश शास्त्रात सांगितले आहे की अधिक मासात विष्णुप्रिय मंजुळ वात लावल्याने कळत नकळत झालेली सर्व पापे नष्ट होतात। सौभाग्य आणि समृद्धी ही वात लावल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि कुटुंबात सुखशांती लाभते। पुरुषोत्तम आहेत। ही मंजिरीच्या आकाराची वात लावल्याने भक्तांवर विष्णूंची विशेष कृपा होते आणि वैकुंठ प्राप्तीचा मार्ग सुकर होतो असे मानले जाते। नकारात्मकतेचा नाश शुद्ध तुपात ही वात भिजवून लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वातावरण पवित्र होते। ही वात कशी लावावी? गाईच्या तुपात भिजवून लावावी। ही वात लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। शक्य असल्यास दररोज किंवा अधिक मासातील महत्त्वाच्या तिथींना जसे की एकादशी, द्वादशी किंवा पौर्णिमेला ही वात लावावी। तर मग ह्या अधिक मासात तुम्हीही ही विष्णुप्रिय मंजुळ वात लावून पुण्य पदरात पाडून घ्या। तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच आध्यात्मिक माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय, जय जगदंब।